प्रिय रसिक प्रेक्षक बांधवांनो, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात सुगंधित गुटखा आणि बोलेरो पिकअप वाहनासह 20,26,277 रुपयाचा मुद्देमाल जप्त। नांदुरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी पदाचा कार्यभार सांभाळताच अवैध व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे। दिनांक 28/6/2025 रोजी दुपारच्या वेळी मिळालेल्या गुप्त खबरेप्रमाणे नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील पूर्णाईनगर येथे एका टीन पत्र्याच्या गोडाऊनमध्ये बोलेरो पिकअप वाहनासह गुटखा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। नांदुरा पोलिसांनी सदर गोडाऊन हे 2 शासकीय पंचासमक्ष व नांदुरा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसमक्ष पाहणी केली असता सदर गोडाऊनमध्ये बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH48 AY 3421 व गोडाऊनमध्ये आतील एका टीन पत्र्याच्या खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास हानिकारक असलेला सुगंधित गुटखा एकूण किंमत 12,26,277 रुपयाचा तसेच सदर गुटखा वाहतूक वितरणाकरिता वापरण्यात येणारे एक पांढऱ्या रंगाचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH48 AY 3421 किंमत अंदाजे 8 लाख रुपये असा एकूण 20,26,277 रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावर शासकीय पंचासमक्ष मिळून आला। यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन पंचासमक्ष सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व गोडाऊन जागा मालक विशाल विनोद जैन व बोलेरो पिकअपचा चालक मालक याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न करण्याकरिता तपास प्रक्रिया सुरू असून बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। नांदुरा शहर प्रतिनिधी राजिक शेख यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र।